जय शिवराय मित्रांनो, आताच तो मुंबईचा एक कुत्रा भुंकत आहे प्रेस कॉन्फरन्स करून आणि तो म्हणत आहे की मनोज जरांगे पाटील हे एकनाथजी शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत. खर तर आम्हालाच हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे की हा सदावर्ते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकुत्रा आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनीच हा कार्यकुत्रा भुंकायला सोडलेला आहे. आणि म्हणून आमच्या भावनेला आणि सन्माननीय जरांगे पाटील यांना आणि मराठा समाज यांना जर का गुणरत्न सदावर्ते ओपन चॅलेंज करत असतील आणि आमच्या भावना दुखावणार असं काही बोलणार असतील तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमचं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या त्या कार्यकर्त्याला आवरा. तो आमचा वापर स्वतःला प्रसिद्ध करून घेण्यासाठी करतोय. आमच्या सन्माननीय समाजाच्या नेतृत्वावर आणि आमच्या समाजावर विविध पद्धतीनं टीका करतोय आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की तो मुख्यमंत्री साहेबांनी सोडलेला कार्यकुत्रा आहे. या कुत्र्याला जर का तुम्ही आवरलं नाही तर या कुत्र्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी सक्षम आहोत. मग पुन्हा कायद्याचे धुंडवडे उडवले म्हणून तुम्ही ओरडत बसू नका. जर का तुम्ही उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेबांचं नाव सन्माननीय जरांगे पाटील यांच्याशी जोडून याला राजकारणाचं वळण देऊन सन्माननीय मुख्यमंत्री या कार्यकुत्र्याला या सदावर्तेला समोर करून अशा पद्धतीनं समाजाला आणि सन्माननीय मनोजदादाला बदनाम करणार असाल तर हे मुळीच खपवून घेतलं जाणार नाही. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, आव्हान आहे की आपल्या या कार्यकुत्र्याला शांततेत घरी झोपायला सांगा. अन्यथा मागच्या वेळी आम्ही जे काही केलं होतं ते काहीच नव्हतं. मागच्या वेळी हा मला सापडला नाही, मात्र यावेळी त्याला चोपून काढल्याशिवाय त्याचे कानफडे फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपल्या सभ्य आणि सुशिक्षित भाषेमध्ये सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आपण आपल्या या कार्यकुत्र्याला व्यवस्थित समजून सांगा. इतर कुठल्याही पक्षावर कुठल्यावर भोकायचं काम ते पक्ष ते नेते सहन करतील, मात्र आमच्या समाजाच्या नेतृत्वावर आणि आमच्या मराठा समाजावर हा कार्यकुत्रा बोलणार असेल तर याचं तोंड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. याला अगोदरच दिसत नाही, नंतर आम्हाला भेटल्यानंतर याचे अजून काही जर का वाकडे तिकडे कारनामे झाले तर याची जबाबदारी पुन्हा आमच्यावर तुम्ही लोटू नका. आणि तुम्ही ज्या वेळी समाजाची सभा होते, ज्या वेळी सन्माननीय आमचं नेतृत्व आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आमच्या मागण्या त्या ठिकाणी त्या सभेच्या माध्यमातून मांडतात, त्यावेळी हा कार्यकर्ता सन्माननीय मुख्यमंत्री साहेबाचा कार्यकुत्रा जागा होतो, प्रेस घेतो आणि मराठा समाजाला, मराठा बांधवांना आणि सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना एकेरी भाषेमध्ये नको नको ते बोलतो. हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. याचे संबंध, याचे लागेदोरे